सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे रुद्रज मामा 28. तर इथं मी बाजूला हॉटेल शिवराईमध्ये ना ही पेप्सी घ्यायला गेलती. विजयदत्ता आणि मी आम्ही दोघंही मिळून आणले, पण आम्ही दोघंच पिणार आहोत. तिसऱ्या माणसाला मी बिलकुल देणार नाही. त्याच्या समोर पिणार आहे पण त्याला बिलकुल देणार नाही आहे. दादा आपली आणली तर 20वाली मुद्दाम आणली, मोठी नाही आणली कारण की एका माणसामुळे. आम्ही बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. बघ अशी पिल पण मी देणार नाही तुला. आता एक घोट येणार नाही. 10 रुपये काढायला मागत नव्हता कंजूस माणूस. प्रेम असेल तर देशील. एक घोट देणार नाही तर तुझ्या नावाचं असं थेंब वाटलं बाहेर फेकेन पण तुला देणार नाही. बघा गाईस, तर गाईज आम्ही काजलच्या हळदीला आलो. साबुताई वगैरे आम्ही सगळी इथं सोनाली आहे, बाकीचे सगळे खाली गेले. चला दाखवते तुम्हाला सगळ्यांना. मी पहिले तिच्या घरी गेलेलो, आता खाली हळद लावायची. तर गाईज आयांश बघा, आयांश आता दादाच्या बड्डेला येशील ना. तर गाईज आयांश येत नाही, इथे सोनाली आहे. नवरी नुसती बिझी आहे. चला वाटतं मी फोटो काढते. तर काहीच बघू शकता, नवरीने येऊन पाठवून हळद लावली मला. आता मी निघत होतो आम्ही, माझं लक्ष पण नव्हतं. सोनाली पाठी होती आणि नवरीने पाठवून येऊन हळद लावली. तिला सानुताईने सांगितलं की नेली मला हळद लावचं म्हणून. तर आता हळद लावून चाललोय. तर आता अजून 2 ठिकाणी जायचं आहे आम्हाला गावामध्ये. तर आता बघू. तर चला, गाडी कुठे आहे? गाडी इथेच आहे घरीच. तर आता सोनालीला सोडते आणि मग निघते. सोनाली कशी वाटली हळद? वाटलं. गावामध्ये अजून मज्जा येते, गावामध्ये भारीच. आणि पैसे म्हणजे आमच्याकडे ना नवरीच्या पार्टी आता हात असे 2 मांडतात मुलं, लहान मुलं, आणि पैसे मांडतात. इथे कोणच नव्हतं म्हणून मी चिल्लर घेतली. चांगलं वाटलं. हां. तर गाईज आता आम्ही चाललोय हल्दीला. आता अजून 2 हल्दी आहेत आम्हाला. आता आम्ही सगळी फॅमिली चाललो. तर सगळे निघालीत. तर गावामध्ये चाललंय. रुद्रा, ए रुद्रा, ए रुद्रा, कुठं चाललंय? कुठं रुद्र? नुसता आज रुद्राने दिवसभरात म्हणजे खूप, मला वाटतं 3-4 उलट्या केल्या. तर रुद्र नुसता तसं असंच करतोय. अरे चुप. मला साडी लावून देत नव्हता, काहीच नव्हता. सगळ्यांना त्रास देते. उभा राहा इथं, उभा राहा, उभा राहा. गुड बॉय. अरे वा, आता घेतलाय ना. तर चला चला, हाय कर, हाय कर, हाय कर. हाय, माझे नाव रुद्र राज कडू. माझे नाव रुद्र राज कडू. तर चला
तर गाईज बघू शकता शुभ्राने किती पैसे जमवलेत. दाखव किती जमलेत अजून. माझे तर ठेवा. हां माझे तर ठेवायला देशील ना. चिल्लर किती आहे दाखव. एवढे जमले. मज्जा आहे का पोरीची. हे गाईज तर गुड आफ्टरनून सर्वांना. खूप दिवस सर्वांना विचारलं नाही तुम्ही कसे आहात. तुम्ही कसे आहात सगळे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि काल रात्री ना आम्ही पहिले मी ना संध्याकाळी जॉबवरून सुटल्यावर काजलला हळद लावली. त्यानंतर घरी गेले. घरी गेल्यानंतर मग पुन्हा आम्ही ना 7:45-8 वाजता निघालो आणि मग आम्ही गावामध्ये गेलो. गावामध्ये 2 हळदी होत्या, त्या करून आलो, त्या अटेंड केल्या. त्यानंतर घरी आलो 10:30 वाजता. 10:30 वाजता आल्यानंतर मग रुद्रला भरवला, तसं सगळं आवरलं आणि पुन्हा मग 11 वाजता काजलच्या इथे पुन्हा गेलो आम्ही दोघंजणं, हे आणि मी. तिला पॉकेट पण द्यायचं होतं आणि थोडंसं जायचं होतं आम्हाला. तर त्यामुळे रात्री आम्हाला झोपायला ना खूप उशीर पण झाला. 1:30 वाजले, 1:30 पावणे 2 वाजले. त्यानंतर मग सकाळी उठली आणि जॉबला आली. तर आज काय जेवण वगैरे काय टिफिन केलं नाही, कारण की मी लग्नाला जाणार होते जेवायला. म्हणजे लग्नाला जेवण असतंच ना तिथे, आणि मग एकटीसाठी काय करायचं त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, मग टिफिन नाही बनवला. तर कसा वाटला हा छोटासा ब्लॉग हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम सपोर्ट असंच राहू द्या. प्लीज सबस्क्रायबर आपले वाढवा. 2000 फॅमिली आपली लवकरात लवकर करा. थोडेसे फक्त बाकी आहेत ते पूर्ण करा. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि हां चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुढचा ब्लॉग काहीतरी मी इंटरेस्टिंग करते. ठीक आहे चला.